नमस्कार मंडळी, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. वरणाचे प्रकार माझ्या चॅनल वरती मी बरेच दिलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वरण मी बनवत असते आणि तशा तशा चव ज्या बदलल्या त्या त्या चवीचे वरणाची रेसिपीज मी तुम्हाला देत असते. आजची रेसिपी आहे तुरीच्या डाळीचं वरण. तर आपण बऱ्याच प्रकारे वरणाची रेसिपीज माझ्याच चॅनल वरती नाहीतर युट्यूब वरती अनेक प्रकारचे वरण जरी नुसतं तुम्ही सर्च केलं तरी एवढी सारी लिस्ट आहे. प्रत्येकाची चव वेगळी आहे, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. मी नेहमीच सांगत असते की बदलला थोडासा प्रकार तर भाजी तीच असते, पण बनवण्याची प्रकार जर बदलला तर पदार्थाची चव बदलते. आजची रेसिपी आहे वरण. तुरीच्या डाळीचं वरण सगळ्यांसाठी उत्तम आहे. बरेच जणांना तुरीच्या डाळीच्या वरणाचा त्रास होतो, तर तसा होणार नाही, कारण ज्या पद्धतीने मी इथे वरण बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. 1.5 वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये 4 शिट्ट्या घेऊन व्यवस्थित डाळ ही लोण्यासारखी डाळ मी शिजवून घेतलेली आहे. आणि फोडणीसाठी इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या जाडसर मी कुटून घेतलेल्या आहे, साली सकट कुटलेल्या आहेत. 1 हिरवी मिरची आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथे घेऊ शकता आणि अर्धा टोमॅटोचा वापर करणार आहे, कारण डाळीचं प्रमाण इथे कमी आहे. जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही एका टोमॅटोचा वापर इथे करू शकता, पण मी बऱ्याचदा नेहमी माझ्या रेसिपीज मध्ये सांगत असते की जर भाजीचं प्रमाण जास्त नसेल तर टोमॅटो मी जास्त टाकत नाही, कारण ओरिजिनल आपल्या भाजीची जी चव असते ती टोमॅटोच्या आंबटपणामुळे थोडीशी वेगळी होऊ शकते. तरी सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1 टोमॅटो इथे वापरू शकता. 1 टीस्पून तेल कडकडीत गरम झालेलं आहे. 1 टीस्पून तेल पातेल्यामध्ये कडकडीत गरम झालेलं आहे. बारीक राई आहे अर्धा टीस्पून मी घेतलेली आहे. अर्धा टीस्पून घेतलेले आहे जिरे. लसूण आपल्याला घालायचं आहे. मिरची घातलेली आहे. एक चिमटीभर घालते हिंग. अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे हळद. आणि इथे घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी. 1 ग्लासभर मी घातलेलं आहे गरम पाणी. या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. पाणी आपण इथे फोडणी देऊन उकळायला ठेवलेलं आहे. थोडासा अर्धा टीस्पून आहे, छोटा चमचा अर्धा टीस्पून आहे गुळ पावडर या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. खळखळून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवलेलं आहे, पाण्याला उकळी लवकर येईल. पाण्याला व्यवस्थित बघा खळखळून उकळी आलेली आहे. कापलेला टोमॅटो घालायचा आहे. अगदी थोडा वेळ झाकण फक्त ठेवलेलं आहे आपण, अर्धा मिनिट पेक्षा कमी. टोमॅटो घातल्यानंतर अर्धा मिनिटापेक्षा कमी वेळ आपण झाकण ठेवलेलं आहे. एवढीच उकळी आपल्याला ह्याला घ्यायची आहे. डाळीमध्ये मी दुसऱ्या पातेल्यामध्ये डाळ घेऊन त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून आणि ती रवीच्या साह्याने छान घोटून घेतलेली आहे. डाळ एकजीव चांगली होते. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ डाळ इथे बनवायची नाही मला, म्हणून मी इथे सुरुवातीला मला जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी हवंय तितकंच पाणी इथे गरम केलेलं आहे मी. तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण समजत नसेल, कमी जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर त्यावेळेला थोडंसं एक्स्ट्राचं गरम पाणी तुम्ही बाजूला करून आणि साईडला ठेवून द्या. आणि जर तुम्हाला असं वाटलं की घट्ट डाळ होते तर थोडंसं पाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकता. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. या पद्धतीने वरण नक्की करून बघा. खूप जास्त जर पातळ तुम्ही पाणी वरणामध्ये घातलं तर त्याचा काही उपयोग होत नाही, कारण एवढीशी डाळ आणि एवढं मोठं पाणी आपल्याला वाटतं की बाउल भरून आपण प्यायलो आणि आपलं पोट भरलेलं आहे, तर तसं काही उपयोग त्याचा होत नाही. प्रोटीन ऍक्च्युअली आपल्या रोजच्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. उतरत्या वयामध्ये आणि तरुण मुलांना सुद्धा ह्याची खूप आवश्यकता आहे. तर ह्याची काळजी घेऊन आपण जर पदार्थ बनवत असलो तर या घरच्या घरी साध्या सिंपल रोजच्या जेवणातून आपण प्रोटीन व्हिटॅमिन सहजपणे शरीराला देऊ शकतो. तर डाळीला आपल्याला इथे खळखळून उकळी घ्यायची आहे. मीठ घातलेलं आहे, गुळ आपण मगाशीच घातलेला आहे. तर कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर नक्की त्याच्यावरती टाका. आज माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही, आमची भाजीवाली मावशी आलेली नाहीये. मी कोथिंबीर आज घालणार नाही, पण तुम्ही अवश्य कोथिंबीर घाला. अतिशय उत्तम हे वरण लागतं. अजिबात ऍसिडिटी होणार नाही. कणभर आपण जो अर्धा टीस्पून, छोटा अर्धा टीस्पून जे गुळ आपण घातलेला आहे तर त्या गुळाची ती जादू आहे.
की त्यामध्ये जे तुरीच्या डाळीमध्ये थोडंसं आमलाचं प्रमाण असतं, तर ते त्या थोड्याशा गुळामुळे कमी होतं. म्हणून थोडासा गुळ इथे वरणामध्ये नक्कीच घाला. खळखळून उकळी आल्यानंतर गॅस मी बंद करणार आहे. वरण इथे खळखळून उकळलेलं आहे. 4 शिट्ट्यांमध्ये डाळ अतिशय छान मऊसूत शिजल्या जाते. एकही डाळीचा कण इथे वरणामध्ये दिसत नाही. प्लेन एकदम वरण आपलं इथे तयार होतं. तर वरणाला उकळी आलेली आहे. वरण आपलं तयार आहे. बंद केलेलं आहे. तुरीचं वरण आपलं तयार झालेलं आहे. नक्की करून बघा. गरमागरम वरण आपलं तयार झालेलं आहे. एकदम सोपं, पटकन होणारं. डाळ शिजलेली असेल तर फोडणी घालायला वेळ लागत नाही आणि ऍसिडिटीच्या त्रासावाल्याने नक्की थोडासा गुळ डाळीमध्ये घालून बघा आणि हे असं वरण करून बघा. तुम्हाला सुद्धा वरण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर हे वरण खायला नक्कीच आवडणार आहे. आजच्या वरणाची ही चव अप्रतिम लागते. करून नक्की बघा. रोजच्या जेवणामधली वेगळी अशी काही नाही, पण रोजच्या जेवणामध्ये डाळ आपण खातच असतो. पण थोड्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या जर का चवीच्या डाळी आपण खाल्ल्या तर घरातली सगळी मंडळी खूप आवडीने खातील. नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे व्हेज नॉनव्हेज पदार्थांच्या 900-950 रेसिपीज आहे. त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.